त्या रडत होत्या, पण त्यांना पैशाच्या नाही, एका प्रेमाच्या मिठीची गरज होती. आज ते वृद्ध आहेत, उद्या आपणही होणार आहोत. मग आपल्या आई वडिलांना आपण एकटं का सोडतो? आज शिवजयंती निमित्त आम्ही सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साजरी केली. पण यंदा आम्ही ठरवलं फक्त घोषणात नाही तर कृतीतून अभिवादन करायचं. म्हणून आम्ही निघालो मातोश्री रुद्र आश्रमात. हातात किराणा सामान घेतलं, पण मनात खूप भावना होत्या. तिथे गेल्यावर आजी आजोबांना भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्याशी आयुष्यात आठवणी ऐकल्या आणि खरंच मन भरून आलो. एका आजी माझ्या समोर रडत होत्या. त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझ्याही डोळ्यात अश्रू आले हो. त्या फक्त वस्तूची अपेक्षा करत नाहीत, त्यांना हवे असते फक्त आपुलकी, 2 प्रेमाचे शब्द आणि थोडासा वेळ. आपण सगळे लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला काळजाच्या तुकड्यासारखं वाढवलं, रात्रंदिवस जागून सांभाळलं, तुमच्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःचा त्याग केला, त्यांना अशा अवस्थेत सोडून देणं योग्य आहे का?